एक महत्वाचं आहे, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीच्या 3 लोकांचे सीडीआर काढणं फार आवश्यक आहे. त्यात ज्याचा जो राजकीय आश्रय देतो तो आणि दोन्ही प्राध्यापक आणि आता सुद्धा ज्या पद्धतीने तपास चाललाय, मी जी काय माहिती घेतली एसपी कडनं, तो तपास या नराधमांना कन्व्हिक्शनला नेईल असं मला प्रथम दर्शनी तर वाटत नाही. दुर्दैव आहे बघा, या प्रकरणात अनेक आपल्या भगिनी या अत्याचाराला बळी पडल्या, पण आपल्या आई वडिलांचं नाव, आपल्या खानदानाचं नाव पूर्णपणानं बदनाम होऊ नये म्हणून तर पुढे सुद्धा येऊ शकत नाही. म्हणून माझी विनंती आहे की अशा नराधमांना शासन तर शासन करेलच, पण याच्यामध्ये जेवढे प्राध्यापक जिम्मेदार आहेत तेवढंच त्या प्राध्यापकाला राजआश्रय देणारा सुद्धा व्यक्ती जिम्मेदार आहे. त्यांचे सीडीआर काढणं सुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे. उद्या आईचे वडील एसपी ऑफिसला जाऊन वेगळ्या तपासाच्या बाबतीमध्ये ते स्वतः खुद त्यांच्या अधिकारात ते निवेदन करतील. एक महत्वाची गोष्ट आहे,